बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे एन्काउंटर। बंदूक हिसकावल्यानंतर पोलिसांनी झाडल्या गोळ्या। जेजे रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी नेला मृतदेह। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी वकील असीम सरोदे मुंबई हायकोर्टात दाखल करणार याचिका। एन्काउंटर फेक आहे का? अक्षय अचानक बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये का नेलं? सवाल उपस्थित। बदलापूरमधील शाळेच्या फरार संचालकाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला का? मवियाच्या नेत्यांचा सवाल, तर प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची केली मागणी। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर मागे पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांचा हात। नाना पटोलेंचा आरोप, तर गृह खात्याची भूमिका संशयास्पद। शरद पवारांकडून शंका व्यक्त। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणाची चौकशी होणार। 8 पोलीस अधिकाऱ्यांची स्पेशल टीम नेमणार। गृहमंत्री फडणवीसांची घोषणा। मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या 10 जागांसाठी आज निवडणूक। 10 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणात। ठाकरेंची युवा सेना आणि अभाविपमध्ये थेट लढत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नागपूर आणि संभाजीनगर दौऱ्यावर। शहांच्या उपस्थितीत नागपुरात भाजपचा संवाद मेळावा, तर संभाजीनगरमध्ये कार्यक्रमाला राहणार उपस्थित। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या बैठकांचा धडाका। आज मुंबईमध्ये बैठकीचे आयोजन। मतदारसंघाचा घेणार आढावा। सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाचे लाडू ठेवले जाणाऱ्या टोपलीत उंदीर। व्हिडिओ व्हायरल, तर सिद्धिविनायक मंदिर प्रशासन पत्रकार परिषद घेऊन करणार खुलासा। वाशिममध्ये पोषण आहाराच्या चॉकलेटमध्ये अळ्या सापडल्या। भटुमरामधील जिल्हा परिषद शाळेतला प्रकार। पालकांची शाळा व्यवस्थापनाविरोधात कारवाईची मागणी।